ही आयताकृती भूखंडाची लांबी 50, रुंदी किती 30 दिली आहे आणि एक पदरी खर्च एका पदराचा असा एक पदरी खर्च कळते का असं 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 जायचा असा एक पदरी खर्च 60 रुपये आहे. असे 3 पदर करायचे आहेत आपल्याला. असे किती पदर करायचे 3 पदरी कुंपण करायचे तर त्याचा खर्च किती येईल. पहिल्यांदा काय करावं लागेल की ह्या आपल्याला ह्याचा एक पदर काढायचा म्हणजे आपल्याला ह्याचा हे आयत आहे मग या आयताची परिमिती काढायची का क्षेत्रफळ काढायचं काय सांगा परिमिती. बरोबर आयताची काय करायची परिमिती काढायचं. आपल्याला नुसतं साईडनच करायचंय ना कुंपण आत जायचंय का नाही जायचं. आयताची परिमिती काय सूत्र आहे 2 कंसात लांबी गुणिले रुंदी 2 कंसात लांबी अधिक रुंदी कंस पूर्ण. आता 2 लांबी किती आहे 50 रुंदी किती आहे 30 आणि 2 त्या कंसात आणि ह्या 2 मध्ये कशाची क्रिया आहे गुणाकाराची क्रिया आहे. ह्यांची बेरीज करा किती आला 80 बेरीज केली कंस निघून गेला 82 16 शून्य आहे असं आणि परिमिती आता हे मीटर मध्ये दिले का सेमी मध्ये दिला मीटर त्याचे एकक त्याची परिमिती आली 160. आता आपल्याला एक पदरी खर्च किती येतो सांगायचा. एक पदरीचा खर्च एक प्रति मीटर किती 60 आणि एकूण मीटर किती आहेत 160. आता बघा हे 2 शून्य पहिल्यांदा साईडला लिहून घ्या. 16 सम किती हो 96 16 सम 96. आता लक्षात घ्या एका मीटरचा खर्च किती आला 9600. 9600. आपल्याला किती पदरी करायचं आहे 3 पदरी. मग आपण म्हणणार 3 पदरी कुंपणाचा खर्च 3 पदरी कुंपणाचा खर्च बरोबर एक पदरी चा खर्च गुणिले 3. एक पदरीला खर्च किती आला 9600 गुणिले 3. हे 2 शून्य जसंच्या तसं 3 सम 18 खर्च गेला 1 3 9 27 27 आणि 1 28,800 हे त्याचं उत्तर आहे.